तर ती चुकी आम्ही दुरुस्त करतोय जरूर. आणि मिस्टर शेडगे त्यांना देखील इथे कॅप आपण द्यायची आहे. चला बॅट्समन बॅटर्स, 2 बॅटर्स फ्रॉम IEI चॅम्पियन टीमला इथे रिक्वेस्ट असेल की आपण आपले फलंदाज क्रीडांगणावरती लवकर पाठवायचे आहेत. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे कले कलेनं वाढत जाणार शहाजी पुत्र छत्रपती शिवरायांचं स्वराज्य देखील कले कलेनं वाढत जाऊन लोक कल्याणाचा संदेश देणारी ही राजमुद्रा. इथे मानवंदना देऊयात छत्रपतींना आणि वळूयात क्रीडांगणावरती. 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये जात असताना गणेश गोसावी आणि नितेश त्याच्या साथीनं इथे बॅटिंग करण्याकरता पहिल्या पॉवर प्लेला जी सुरुवात होईल P1 चा खेळ. एक स्ट्रॅटेजिकल गेम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. एक्स्ट्रा दोन्ही संघांचे खेळाडू IEI चॅम्पियन क्षणाचा विलंब न लागता एक खेळाडू तुमच्या स्क्वॉड मध्ये इथे लागेल. अक्षय शिंदे या गोष्टीची आपण नोंद घ्याल. मी विनंती करतो IEI चॅम्पियन कृपा करून आपला 12th मॅन इथं अनिवार्य आहे कारण समोरच्या संघानं तसं ऑब्जेक्शन आपल्यावर घेतलंय. स्ट्रायकर एंडवर गणेश गोसावीला तुम्ही पाहताय. गोलंदाजी करता गोलंदाज देखील सज्ज आहे. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र आलाय. पहिल्या धाव संख्येचा नितेश पवार ज्याला तुम्ही डाऊन द ऑर्डर पाहताय. अप्पर एंडवर गणेश गोसावीला तुम्ही पाहताय. हे दोन्ही खेळाडू रबालेचं प्रमोशन सध्या ते करतायत. त्या विपक्षामध्ये आयन स्टार्स त्यांचा गोलंदाजी करता गोलंदाजी माकवर मुकुंद कुंभार. गणेश गोसावीचा हा फटका इथे मात्र फसला. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू रवाना होत असताना एक सिंगल जे चिकी सिंगल कन्वर्ट केली गेली. याच सिंगलच्या मदतीनं धावफलकाला दिलाय आकार. संघाची टोटल मात्र पोहोचतीये ती 2 या धावसंख्येवर. 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आमचे गुणलेखक मित्र आणि आमचे ऑफिशियल टेक्निकल टीम देखील आमच्या सोबत आहे. ही स्पर्धा अगदी तुम्ही घर बसल्या देखील. नितेश पवारचा हा फटका चेंडूने उंची गाठली आहे आणि पहिल्या गोल्डन डकचा शिकार नितेश पवार ठरतोय 0चा चष्मा घालून मैदानातून माघारी. So here we go for the most talented player in IN Premier League 2024, Mr. प्रथमेश पाटणकर सध्या क्रीडांगणावरती दाखल झालाय. ज्या खेळाडूनं खरं तर मागच्या वर्षी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं परंतु यावेळेस IEI चॅम्पियन सध्या संकटांचा सामना करतोय. कारण आयन स्टार संघानं IEI चॅम्पियनची जी बलस्थान आहेत जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत ते हेरलेत आणि त्यावरच अटॅक चढवायला सुरुवात केली आहे. कारण नितेश पवार ज्याला खरं तर लॉंग पार्टनरशिपचा खेळाडू म्हणून ओळखलं जातं त्याला स्वस्तात बाद करून तंबूत पाठवलाय. नवीन बॅटर प्रथमेश पाटणकर जो स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहतायत. एका बाजूला गणेश गोसावी डाऊन द ऑर्डर आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर मुकुल कुंभार जो सध्या स्वतःची मक्तेदारी दाखवतोय. दूरवारी छोर के एंड से निकले हैं फिर एक बार इस ओवर की अगली गेंद लेके प्रथमेश पाटणकर के लिए ओव्हर द स्टंप्स. बॅटची कडा. बॉल चाललाय विकेट कीपरच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय बॅक ऑफ द एंड ऑफ दिस ग्राउंड आणि त्या बॉलवर पहा स्थगिती दिली यष्टीरक्षकानं. 2 धावा इथे मात्र केल्यात कंप्लीट. खरं तर पानिपतचं जेव्हा युद्ध घडलं ना श्रीनाथ सर त्यावेळी खरं तर मराठ्यांची हार आपण जरूर पाहिली परंतु त्या युद्धाने एक संदेश दिला की लढायचं कसं. कुठल्याही फळाची किंवा कुठल्याही नावाची अपेक्षा न करता ते लढत राहिले. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की त्या कादंबरीतलं एक वाक्य आहे बचेंगे तो और भी लढेंगे आणि तेच काम कदाचित इथे प्रथमेश पाटणकर करेल का. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हलक्या हातानं सेन्सिबली फक्त पंच केलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध एक सिंगल इथून कन्वर्ट झाली आणि संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 5 या अंकावर. डेडिकेशन लेवल काय त्याकरता मी मगाशी सकाळीच उदाहरण दिलं. विराट कोहली की ज्याच्या वडिलांचं पार्थिव घरात असताना जवालाग्नी दिल्यानंतर तो परतला फिरोजशाह कोटलाला आणि कर्नाटकच्या विरोधात त्यानं आपल्या रणजी कारकिर्दीतलं सगळ्यात वेगवान शतक ठोकलं. कदाचित ते त्यागाचं सगळ्यात मोठं क्रिकेटमधलं उदाहरण. कमी गतीचा बॉल अपील देखील होतीये. दोन्ही पंच तटस्थ आहेत.
डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. मुकुल कुंभार मात्र आशाभूत नजरेनं पाहतोय पंचांकडे. पंच स्थिरस्थावर अवस्थेमध्ये. एकंदरीत स्थिर स्थावर धाव संख्या 5, लॉस ऑफ 1 विकेट. नितेश पवार बाद झाल्यानंतरची ही सद्यस्थिती. गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग, वेगावर स्वार झाला होता मुकुल कुंभार. खरं तर आता या खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर ग्रास आहे खेळपट्टीवर, बॉलची स्किडिंग ऍक्शन जोरात येईल, त्यामुळे या गोष्टीचा अंदाज घ्यावा लागेल फलंदाजांना. आणि दीज आर दी चॅलेंजिंग फेज फॉर बॅट्समन. थोड्याशा ज्या परिस्थिती आहेत त्याचा अभ्यास करून खेळावं लागेल. परंतु आयन स्टार हा सध्या मजबूत स्थितीमध्ये असलेला संघ आहे, कारण फक्त 5च धावा मुकुल कुंभारनं खर्च केल्यात आणि स्वतःच्या संघाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान जे मुकुल कुंभारनं दिलंय. नवीन बॅटर प्रथमेश पाटणकरला संधी मिळतीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी करता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. पहिलाच बॉल आल्या आल्या केलंय स्वागत, पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. बॉल चाललाय संघर्षाचा शंखनाद करत, 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. थँक्यू. असं म्हणतात चेहऱ्यानं झालेली ओळख कदाचित तुम्हाला फक्त ओळखच देऊ शकते, परंतु कामानं झालेली ओळख ही आयडेंटिटी आहे प्रथमेश पाटणकरची. पाठवलाय वन्स अगेन फॉर 6. थँक्यू. स्वतःच्या फलंदाजीतली विस्फोटकता दाखवतोय प्रथमेश पाटणकरचा धुमाकूळ क्रीडांगणाच्या आतमध्ये. सध्या सलग 2 षटकार आलेत. इथे तिसरा देखील आलाय. 3 in a row. What a batting by Mr. प्रथमेश पाटणकर. षटकार. आणि जसं मी म्हणतो की बाजीराव की रफ्तारी बाजीराव की पहचान आहे, कदाचित इथे देखील तसंच आहे. प्रथमेश पाटणकरच्या बॅटचा फ्लो जर पाहिला, त्याच्या बॅटिंग मधलं पोटेन्शियल जर आपण पाहिलं, तर तुम्हाला एक अंदाज येऊ शकेल की या फलंदाजानं मागच्या वर्षी देखील सर्वोत्कृष्ट घुटना टेक और ये सिक्सर देख, सीधी गेंद तारामंडल के बाहर, 6 रनों के लिए. या 4 चेंडूत सलग 4. कदाचित युवराज सिंग देखील ही मॅच जर बघत असावा आणि त्याला देखील हेवा वाटावा अशी फलंदाजी सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. कारण फ्लिंटॉपनं छेडलं युवराज सिंगला 2007 ला आणि मग इतिहास घडला तो खरं तर बरसला अँडरसन. इथे पहा आणखीन एक वॉट स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, अनबिलिव्हेबल इनिंग बाय मिस्टर प्रथमेश पाटणकर. सुपर. 30 धावा षटकार. मी याच करता म्हणतो की या रायगडाच्या मातीमध्ये फार मोठी ताकद आहे. या मातीनं दिला वारसा कठोर छाती इथे दगडाची, इथे नद्यांनी दिली समर्थता अखंड बलिदानाची, पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता अभिमानाची, आई जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी, अरे रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक मनगडात ताकद किती ती दाखवणारी इनिंग होती. षटक क्रमांक 2, त्यामध्ये त्यानं ठोकले 5 आणि त्या शेवटच्या बॉलवर खरं तर स्वतःची खेळाडू वृत्ती जर ठरवलं असतं तर या बॉलला देखील तो पाठवू शकला असता सीमारेषेच्या पलीकडे, परंतु त्यानं एक सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक राखण्याचा संयम दाखवलाय. इथे संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 36 धावा. षटकाचा खेळ संपलाय तो दुसऱ्या. अजून 4 षटकं बाकी आहेत आणि प्रथमेश पाटणकर हे नाव सातत्यानं कानावर येत राहील, कारण या नावानं मागच्या वर्षी देखील आयन एक्सचेंज प्रीमियर लीगला वलयकार प्राप्त करून दिला होता. यावेळेस देखील चॅम्पियन या नावासाठी तो लढतोय. गोलंदाज तयार. 3रं षटक. फुलटॉस पाठवलाय सरळ लोअर परेल स्टेशनच्या अगदी दिशेनं. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. आता खरं तर प्रथमेश पाटणकरची बॅटिंग पाहिल्यानंतर असं म्हणतो, प्रत्येक वेळी बॅट सांगते चेंडूला
चल येतोस का मरीन ड्राईव्हला, तशी परिस्थिती सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. आणखीन एक, वन मोर. वॉट अ बॅटिंग यार, तुफान. कोल्हापूरकरांच्या भाषेत जर आता म्हणायचं झालं ना तर काटाकीर, टांगा पलटी, घोडे फरार बॅटिंग इथे सध्या सुरू आहे. काय फलंदाजी करतोय हा खेळाडू. सलग षटकार चौकारांची आतिषबाजी होतीये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48. 48 या धावसंख्येवर धावा जाऊन पोहोचल्यात. 48 धावा. बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेहवाग स्टाईल बॉल चाललाय संघर्षाचा शंखनाद करत. 54 रन्स. आणि प्रथमेश पाटणकर खेळतोय वैयक्तिक 52. 50 धावांची इनिंग त्यानं साकार केली आहे. तुफान फटकेबाजी, तुफान सध्या मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग करतोय, लाजवाब इनिंग सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. आणखीन एक फुलटॉस. आता खरं तर कळत नाही की गोलंदाज फुलटॉस का टाकतायत. इथे फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आणि याच 6 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58. खरं तर आमचे हेमंत सर आता टेन्शन मध्ये आलेत की चेंडू परत येत आहेत की नाही. आणि अगेन एक चांगला स्ट्रोक मिड विकेटला, आपल्या स्क्वॉडला मानवंदना देतोय. 1 more 6. 6 धावा. 66. नक्की प्रथमेश पाटणकरनं सकाळी येताना काय खाऊन आलाय हे खरं तर आता यस रोहा अगदी मराठमोळ्या मातीतली मराठमोळी पोर आहेत. इथे मात्र बॅकफुटवर जाऊन सेन्सिबली सबनीस सध्या स्मिथ हास्य गालावर आहे. IAI चॅम्पियनचा पूर्ण स्क्वॉड खुश आहे. कारण बघा जेव्हा बॅट चालते ना तेव्हा हेच प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेतील आणि जेव्हा बॅट तुमची मंदावते ना तेव्हा हेच प्रेक्षक तुम्हाला पायाखाली देखील घ्यायला कमी करणार नाही. त्याचं उदाहरण आता आपण टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाहिलं की थोडासा परफॉर्मन्स टीम इंडियाकडनं खराब झाल्यानंतर सोशल मीडियावर ज्या चर्चांना उधाण आलं. कदाचित हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. अपडाऊन्स येत असतात, आयुष्यात देखील तसंच आहे. चढ उतार तुम्हाला येत असतील, परंतु त्याहूनही जर आपण विरुद्ध विचार केला तर संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की आपण त्या संकटांच्या विरोधात यशाच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. प्रथमेशचा हा स्ट्रोक, सर माफ करा, प्रथमेशच्या बॅट मधून येतो आणखीन एक धमाका षटकार. 6 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 73 ऑन स्कोर कार्ड. 73 धावा. ब्लूटूथ जे आमची टेक्निकल टीम आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे, युट्यूब आपल्या ज्या काही टेक्निकल क्वेरीज असतील, प्रथमेशचा हा धमाका, विस्फोटकता आणि फक्त विस्फोटकता. काय कमालीचं प्रदर्शन इथे प्रथमेश करतायत. तुफान फटकेबाजी, फक्त आणि फक्त षटकार. म्हणजे मी गेल्या वर्षी देखील उल्लेख केला श्रीनाथ सर की ज्यावेळी 2003चा वर्ल्ड कप संपला त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशी बातमी होती की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या की काय. कदाचित आता प्रथमेशची बॅटिंग पाहिल्यानंतर असं वाटतं त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत की काय. आणि इथे पहा, हताश झालेत आयन स्टार्स. तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, मी याआधी देखील उल्लेख केला की समोर कितीही मोठा शत्रू असू द्यात, समोर किती मोठा खेळाडू असू द्यात, त्याच्या विरुद्ध तुम्ही अगदी निकरानं संघर्ष केला पाहिजे. हताश न होता, कुठेही न डगमगता, न घाबरता, कुठेही संकटांना न डगमगता जर तुम्ही तोंड दिलं तर इतिहास तुम्ही घडवू शकता. मी जरूर तुमच्याकरता एक गोष्ट सांगेन. प्रथमेशचा हा स्ट्रोक, आणखीन 1 more. अक्षरशः असं वाटतं हायलाइट सुरू आहे की काय. म्हणजे एखादी मॅच आपल्याकडनं मिस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या हायलाइट आपण पाहतो टीव्हीवर आणि त्या हायलाइटला जशा षटकार चौकार आपण पाहतो तसं सध्या फ्लॅगबॅश सुरू आहे क्रीडांगणावरती. 87 धावा सध्या एकट्याची इनिंग. 87
सेंचुरी ठोकण्याकरता फार मोठी सुवर्ण संधी प्रथमेश पाटणकरला इथे चालून आली आहे. फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड, जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा आहे तिथून मात्र दावा कंप्लीट केल्या. त्या 2-5 त्याची चपळाई इथे पाहायला मिळाली. गणेश गोसावीला माहिती आहे की मोमेंटम सध्या कोणत्या फलंदाजाचं इनबिंग आहे, त्यामुळे तो प्रथमेश पाटणकरला इथे संधी देतोय. मनाचा मोठेपणा इथे गणेश गोसावीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सध्याच्या दुनियेमध्ये ना हे फार पाहायला मिळतं. क्रेडिट घेण्याकरता लाखो येतील, परंतु उदार मनानं समोरच्याला संधी देणं हे खरं तर फार कमी पाहायला मिळतं. आणि त्याचंच उदाहरण इथे आयन चॅम्पियन. इथे पहा मिड विकेटमध्ये खेळाडू नाही आहेत. डेड बॉल. लाईव्ह स्ट्रीमिंग टीम बॅटरी लवकर चेंज करून घ्या, लाईव्ह स्ट्रीमिंग होत नाहीये. अत्यंत महत्वाच्या सामन्याला जर आपण चित्रण करत नसू तर मग यूट्यूब प्लीज तुम्हाला इट्स अ हंबल रिक्वेस्ट की मला वाटते 1000 95 सांगतोय ना, वैयक्तिक त्याच्याच 95 झाल्यात. हा दोघांवर 2 धावा असताना येस काही टेक्निकल क्वेरीज आल्या, त्याबद्दल आम्ही हात जोडून माफी मागतो सगळ्यांची, कारण स्ट्रीमलाईन खंडित झाली. जे यूट्यूबचं लाईव्ह सुरू होतं त्याला कुठेतरी थोडासा खंड पडला, त्यामुळे आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त जरूर करू. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करता गोलंदाज आलाय, अगदी आपटून टाकला चेंडू. बॅटची कडा घेऊन अप्पर एज होऊन बॉल चाललाय बिहाइंड दी स्टम्प्स. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. आज आयन चॅम्पियन वाले रन्स धावायचा काही तसदीस घेत नाहीयेत, इतकी विस्फोटक फलंदाजी ते करतायत. आणि या चौकाराच्या सहाय्यानं 101 धावा, 100चा आकडा, इथे सेंचुरी पार केली आहे आय चॅम्पियन या संघानं. आय चॅम्पियन संघ इथे निश्चित रूपानं एक चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा एक्झिक्युशन, प्रॉपर कमबॅक केलाय जरूर, परंतु उशिरानं कमबॅक केलाय, कारण खरं तर प्रथमेश पाटणकरला कुठेतरी रोखणं गरजेचं होतं. आयन या संघाला, आयन स्टार्स या संघाला गोलंदाजी माखवर, गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट समोर गणेश गोसावी आहे. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, निश्चितच एकही धाव न घेणं पसंत केलंय. थोडासा लगाम लगावलाय, परंतु त्यानंतर देखील पहा हे प्रेशर आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की प्रेशरमध्ये बऱ्याच जणांची शिटी वाजते, जसा की प्रेशर कुकर, तसा आहे इथे देखील. आयन स्टार्स संघ थोडासा प्रेशरमध्ये जरूर आलाय. मी पुन्हा तुमच्याकरता एक गोष्ट जरूर सांगेन की मित्रांनो, आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि इथे पहा, वन मोर बाउंड्री फॉर मिस्टर गणेश गोसावी. याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 106 धावा. मला वाटते आजच्या दिवसातली सर्वोच्च. आणि प्रथमेश पाटणकर खेळतोय 99 रन्सवर खेळतोय प्रथमेश पाटणकर. शतकापासून फक्त 1 धाव. महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं पहिलं षटक, पहिली सेंचुरी या स्पर्धेतली ठोकली आहे. या वंडर बॉयनं मिस्टर डेंजर प्रथमेश पाटणकर ठरतोय या मॅचचा अत्यंत विस्फोटक फलंदाज. आणि आमचे डीजे जॉकी मात्र अत्यंत महत्वपूर्ण सामन्याला
And Mr. Prathamesh Patankar now playing the main vital role. Switch it करण्याचा प्रयत्न होता. He attempted the reverse sweep but missed the shot and then क्रिकेट खेळता खेळता खरं तर फुटबॉलला देखील सुरुवात झाली. इथे 4 धावा कनेक्ट झाल्या. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 116. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. नितेश पवारनं खरं तर ऐतिहासिक क्षण जे गमावले कारण तो बाद झाला आणि एक मोठी पार्टनरशिप. लाईव्ह स्ट्रीमिंग परत बंद झाली आहे. स्ट्रीमिंग टीम म्हणजे खरं तर श्रीनाथ सर या मॅचला थोडीशी दृष्ट लागली की काय असं आपल्याला उल्लेख करावा लागेल. कारण बघा डीजे देखील त्याच वेळी नाही, त्याच वेळी लाईव्ह स्ट्रीमिंग देखील नाही आणि आयन एक्सचेंज प्रीमियर लीग मधला सगळ्यात मी याआधी 2 मॅचच्या आधीच अनाउन्समेंट केली की हा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. निश्चितच त्याबद्दल हात जोडून आम्ही माफी मागतो सगळ्या प्रेक्षकांचं. अँड नाव मिस्टर सुमित शेडगे एंटर्ड इन द ग्राउंड. इज अगेन वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग टीम रबाले. Team Iron Star is continuously struggling and they should have to again improve themselves also because this is the important match for them also. It's now 116 loss of 1 wicket total score. Ball boy फक्त एकच. Sumit Shedge is on a striker end now and for bowling Mr. Anthony Ranjani, sir, the captain now leading from the front for team Iron Stars. They are played against the Iron champion, II champion, the previous year winning team. They are consistently giving their performance and now also they are showing the good game by Mr. Prathamesh Patankar specially. एक चांगला स्ट्रोक एग्जीक्यूट केला है. अच्छा खासा प्रयास किया गया क्योंकि सुमित शेडगे को भी पता है प्रथमेश पाटनकर इज इन नाउ फॉर्म सो अपॉर्चुनिटी शुड बी गिवन टू मिस्टर प्रथमेश को अपॉर्चुनिटी देना बहुत जरूरी है. ये निर्धारित किया गया है ईच एंड एवरी टीम से. एंड नाउ प्रथमेश पाटनकर हा बाद झाला है. डीजे 23 बॉल मध्ये 105. Well played. The great knock by Mr. Prathamesh Patankar. Please put a big hand for that smart man. 105. I think this is the best ever score in Iron Exchange Premier League. सर्वोच्चतेचं प्रतीक. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं एक वाक्य आहे की मी ज्या क्षेत्रात जाईन त्या क्षेत्रात मला शिवाजी बनायचं आहे. म्हणजे शिवाजी हे काही नाव नाही, शिवाजी हे काही गाव नाही, तर शिवाजी हे एक सर्वोच्चतेचं प्रतीक होतं आणि ते त्यांना दाखवलं. इथे हातातनं कॅच ड्रॉप्ड. बेसावध होता फलंदाज, क्षेत्ररक्षक विशेषतः. फिल्डर हा खरं तर बेसावध असणं आपल्या संघाकरता धोकादायक आहे. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस आणि यष्ट्यांचा इथे भेद. सुमित शेडगे हॅज टू डिपार्ट. बॅट्समन आउट अँड बॅक टू द पॅव्हलियन नाव. अँड वन मोर मिस्टर कन्सिस्टंट म्हणून मी ज्याचा उल्लेख बऱ्याचदा करतो, मिस्टर राजेश केसरकर. राजेश केसरकर क्रीडांगणावरती दाखल झालाय. खरं तर अत्यंत महत्त्वपूर्ण सामना प्रेक्षकांनी जे लाईव्ह बघणारे होते त्यांनी मिस केलाय असं म्हणावं लागेल. कारण पहिला डावखुऱ्या हाताचा फलंदाज. इट्स अ फर्स्ट लेफ्ट हँडेड बैट्समैन फॉर दिस इनिंग. आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला ये जो मैदान है ये लेफ्ट हैंडेड बैट्समैन के लिए बहुत ही अपॉर्चुनिटी क्रिएट करेगा. इट्स अ बिग अपॉर्चुनिटी फॉर लेफ्ट हैंडेड बैट्समैन. फर्स्ट बॉल फॉर द राजेश केसरकर एंड इट्स अ ग्रेट डिलीवरी बाय कैप्टन मिस्टर एंथनी. ही इज लीडिंग टू द टीम ऑफ हिज टीम. इथे चांगली गोलंदाजी करतायत
It's a good spell by Mr. Anthony. Now again, Mr. Rajesh Kesarkar is on a strike. फुल टॉस थी, जूसी फुल टॉस, उसे कन्वर्ट करने में असफलता प्राप्त हुई राजेश केसरकर को. It's the end of the inning and now total score 118 is on a scorecard. 119 is required to win this match in 30 deliveries for team Iron Star. Thank you. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्वागत करूयात आणि वळूयात आपण क्रीडांगणावरती, जिथे खरं तर धावांचा डोंगर उभा आहे. थँक्यू डीजे. एक गोष्ट आवर्जून सांगेन मी मंजू, की मी मागच्या वर्षी देखील या गोष्टीचा दाखला दिला. हलक्यात घेण्याची चुकी कधीच कोणाला करायची नसते. म्हणजे कभी किसी को कम समझने की गलती ये लाइफ में कभी नहीं करने की. क्योंकि मैं बहुत बार कह चुका हूं कि आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून डॉक्टर APJ अब्दुल कलाम या देशाचं राष्ट्रपती पद आणि एक यशस्वी सायंटिस्ट म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. रोजगार हमी म्हणजे जी खरं तर 300-400 रुपये मजुरीवर योजना असते महाराष्ट्र सरकारची, त्या रोजगार हमीवर काम करणारे RR पाटील, महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद त्या माणसानं भूषवलं. 27 इयर्स नेल्सन मंडेला या व्यक्तीनं तुरुंगवास भोगला आणि तरी देखील जगाला शांतीचा संदेश ज्या माणसानं दिला, अगदी या सगळ्यांनी आपलं आयुष्य हे शून्यातून निर्माण केलंय. एक तिकीट कलेक्टर महेंद्रसिंग धोनी, त्यानं त्याची गाथा अशी लिहिली. एक वेटर अक्षय कुमार जर फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार बनलाय, एक कंडक्टर रजनीकांत, आपको तो पता ही है साउथ से हो आप, वो अगर एक सुपरस्टार बना. ये सब लोगों ने अपनी स्टार्स जो थी ना, जीरो से ये ग्राउंड लेवल से की थी, तो क्यों ना ये आयरन स्टार्स भी अपनी किताब ऐसी ही लिख दे. यस, दोन्ही टीमला इथे मात्र शुभेच्छा देऊन आपण वळूयात. 119 धावांचं टार्गेट समोर आहे. गोलंदाजी करता आला नितेश पवार. पहिल्याच बॉलवर फटका फसलाय. धोक्याचे संकेत. अक्षय शिंदे बॉल खाली, इथे मिळते पहिली सफलता. फर्स्ट विकेट गोज डाउन फॉर आयर्न स्टार्स. मिस्टर कॅप्टन हॅज टू डिपार्ट. एंथनी. Next match team, HO Fighters, Rabale Warriors. Captains, please assemble at combox for the toss. HO Fighters, I request Rabale Warriors. to both of team captain, HO Fighters versus Rabale Warriors. Both of team captain, please welcome for the toss. I request you, please come in front of the ecom box. आपलं स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. नितेश पवार is leading the ball now. सुपर बॉलिंग. इट्स मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा दर्जा दाखवतोय, गुणवत्ता दाखवतोय. आणि रबाले वॉरियर्स वर्सेस HO फायटर्स. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन. लेग कटर होता, हलक्या हाताने ढकललाय. बचावात्मक पवित्रा. डिरेक्ट हिट. अक्षय शिंदे चमकतोय, झळकतोय. मागच्या वर्षीचा सुपरस्टार या वर्षी देखील. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेत. दोघांचंही स्वागत. Welcome in
IEIL Premier League 2025. Please welcome both of team captain for the toss. Iron Fighter. HO Fighters and Iron Warriors. रबाले वॉरियर्स माफ करा. टॉस करता दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. त्रिफळाचित यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना नितेश पवार गॉट द अनदर विकेट. चला इथे नाणेफेक होती. भावेश दुबे मेरे साथ जुड़ चुके हैं और योगेश रबाले वॉरियर्स को प्रमोट करेंगे. दोनों टीम के कप्तानों को यहाँ पे हम लोग शुभकामनाएं देते हुए कॉलिंग करेंगे. Hits is a call from Bhavesh Dubey and it's a tell. Toss won by Rabale Warriors. Congratulations Mr. योगेश. प्लीज क्या डिसीजन रहेगा आपका? डिसीजन योगेश. फील्डिंग फील्डिंग करेंगे. क्या लगता है इस प्रतियोगिता में आने के बाद कैसा महसूस कर रहे हो? ये माहौल, बैकअप देने वाली ये सभी पब्लिक, ये मैनेजमेंट, क्या कहेंगे ये सभी इस पूरे प्रतियोगिता के बारे में? ये जो मैनेज किया है हेमंत सर है, उन्होंने बहुत पूरा टीम है एचओ का, उन्होंने जो मैनेज किया है टू बी ऑनेस्ट बहुत सही तरीके से मैनेज किया है और ये अप्रिशिएट करने जैसा है. पूरे आयन एक्सचेंज की 12 टीम है यहाँ पे जो एंजॉय कर रही है आज और बेस्ट ऑफ लक. ऐसे ही आप आगे भी अरेंज करेंगे सब इवेंट्स तो सब आयन एक्सचेंज के लोग एंजॉय करेंगे. थैंक यू योगेश. जाएंगे भावेश दुबे की ओर. भावेश जी क्या कहना चाहेंगे कि टॉस तो हार चुके हैं, पहले बल्लेबाजी करने का, yes, and this is the last chance for HO because so many teams are out of the tournament because of they lost their game. क्या कहना चाहेंगे इस प्रतियोगिता के बारे में और क्या एक्चुअली क्या स्ट्रेटेजी रहेगी इस मैच के लिए? फर्स्ट ऑफ ऑल थैंक्स टू ऑर्गेनाइजिंग कमेटी. अच्छा टूर्नामेंट है एंड वी आर वेरी कॉन्फिडेंट अबाउट आवर टीम कि हम लोग अच्छा खेलेंगे एंड बैटिंग बॉलिंग डजंट मैटर. विल प्ले गुड. यस भावेश दुबे, आपके लिए भी बहुत सारी शुभकामनाएं. हाँ, येस, कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. चला वळूया आता परत मैदानाच्या आतमध्ये. 119 चा डोंगर तिकडे सर करायचं सुरू आहे आणि नवीन नवीन चेहरे ओळख इथे पहा. कॉन्फिडन्स लेवल पहा IEI चॅम्पियनचा. थँक्यू अमरीश सर. खरं तर IEI चॅम्पियनची ना वेळ सध्या चांगली सुरू आहे म्हणून सगळं व्यवस्थित सुरू आहे. कारण मी म्हणतो ना, वेळ जर तुमची खराब असेल ना, हत्तीवरून चाला तुम्ही अंबारीतून तरी तुम्हाला कुत्र्याहून चावेल. परंतु तुमची वेळ चांगली असेल ना तर तुम्ही काट्या कुट्यातून रानावनातून कसंही चाळा, तुम्हाला काही होणार नाही. परंतु जेव्हा वेळ खराब येते ना तेव्हाच संकट जास्त येतात. ही देखील वस्तुस्थिती आहे आणि कदाचित आयन स्टार सध्या त्या संकटांचा सामना करते आणि एकंदरीत चेसिंग सुरू आहे. परंतु धावसंख्या 5 विकेट के नुकसान पर अभी तक 1 रन. अभी तक जो मुझे जो स्कोर कार्ड दिख रहा है, बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचा होता. ॲक्च्युली batsman is tried for square cut but they failed to attempt the same stroke. 5 विकेट 1 रन पे आयन स्टार्स. एक्चुअली नाम की तरह उन्हें भी चमकना था पर बैकफुट पे आए हैं. गोलंदाजी मार्कवर. सुपर्ब स्पेल. इट्स अ ग्रेट बॉलिंग बाय this bowler. Once again it's a magnificent piece of bowling. End of the first over, second over I think, because Nitesh Pawar has played the vital role for the first over. Now this is the second, end of the second over. मयंक ज्यानं दुसरं षटक समाप्त केलं.
प्रसाद लाटेनं दुसरं षटक फेकलं आणि आता मयंक आलेत. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल त्याला वळण दिलाय, पाठवलाय सरळ स्क्वॉड मध्ये. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू. खरं तर एक कविता मी अयन स्टार्स करता देखील सांगेन की इथे पहा, आदळला चेंडू जाऊन पायावर. इट्स अ प्लंप. स्वतःची आत्महत्या काय असते ना, ते कदाचित मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट सरेंडर केला अयन स्टार्सनं. थोडासा संयम ठेवणं आणि योग्य संधीचा वापर करून प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडणं, कदाचित या गोष्टींवर इथे भर द्यावा लागेल. परंतु बॅकफुटवर आलाय संघ. 6 विकेट गोज डाऊन फॉर टीम आयन स्टार्स. इट्स अ रिअली क्रिटिकल सिच्युएशन नाउ फॉर आयन स्टार्स because run scored is on only 7 runs is on a scorecard after loss of 6 wickets. फारच नाजूक अवस्थेमध्ये आयन स्टार्स. द पोएम ऑफ ला मांचा, जपानी माणसांची कविता जी आपण ऐकली की ज्या वेळेस माझे बाहू थकलेत, ज्या वेळेस मी पूर्ण थकलोय, त्यावेळी मला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे. या जगात कोणाला हरू शकणार नाही अशा शत्रूचा पराभव मला करायचा आहे. कदाचित या गोष्टीला दुजोरा इथून द्यावा लागणार आहे. तो निश्चितच टीम आयन स्टार्स. बॅकफुटवर जाऊन कट केलाय बॉल. डीप थर्डमॅनला खेळाडू तिथे तैनात आहे. एक ओनली सिंगल रन अँड स्कोर गोज टू 8 ओनली आफ्टर लॉस ऑफ 6 विकेट. Now next match in between HO Fighters and Rabale Warriors. Rabale Warriors won the toss and they elected to ball first. Mr. Yogesh Mahadik is the lead for team Rabale Warriors. Now next match is again Rabalekers representing this tournament. What a shot, switch hit केलाय. बॉल चाललाय थर्ड मॅनला. पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधोमध नितेश पवार तिथे तैनात आहे. बॅकअप दिलं भोईर नामच्या. निश्चितच तिथून या गोष्टी फार गरजेच्या आहेत. ज्यावेळी तुम्ही ऑफिशियली प्रोफेशनल खेळ खेळता, कदाचित बॅकअप तुम्ही किती देताय, समोरच्या साथीदाराला जेव्हा त्याचा परफॉर्मन्स होत नसताना तुम्ही किती बॅकअप देताय, हे फार महत्वाचं आहे. आदळला पुन्हा एकदा चेंडू जाऊन शरीरावर. देहयष्टीचा वेध घेणारा बॉल आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 6 विकेट स्टील नाव गोज डाऊन फॉर टीम आयन स्टार्स. नाममात्रता औपचारिकता जी खरं तर सुरू आहे. श्रीनाथ सर, जसं मी बऱ्याचदा म्हणतो की मागच्या वर्षी सुमित शेडगे वेगळ्या संघामध्ये दिसत होते, बरेचसे खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये होते, परंतु अक्षय शिंदेची नजर त्यांच्यावर गेली आणि मग एक महायुती त्यांनी देखील तयार केली. इथे देखील म्हणजे 3 गट एकत्र आले आणि एक मोठा महायुतीचा गट इथं जरूर तयार केलाय. सुमित शेडगे आलेत षटक क्रमांक पुढचं हाताळण्याकरता. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी होते. पॉकेटचा वापर करतोय. सबमरीन बॉल, परंतु व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी दिलाय. जो आमचा समालोचन कक्ष आहे, जो कॉम्बॉक्स आहे, तो खरं तर अक्रॉस द विकेट आहे. एक विकेटला पॅरलल आहे, त्यामुळे इन फ्रंट ऑफ आम्ही नसल्यामुळे व्हाईटचं जे प्रेडिक्शन आहे ते थोडंसं अवघड आमच्याकरता जरूर जातं. पंचांनी तो इशारा दिलाय. गोलंदाजी मार्कवर सुमित शेडगे. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑनला. प्रथमेश पाटणकर वंडर बॉय जानं टिपलाय जेल. इथे संपवलाय फलंदाजाचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर कोण गेला, नाव सांगा प्लेअरचं. सत्यप्रधान पटनायक हॅज टू डिपार्ट. एकंदरीत 7 विकेट गोज डाऊन. 7 विकेटचं पतन झालंय. डावखुरे आताचा खेळाडू लेफ्ट हँडेड बॅट्समन इज ऑन नाव विकेट. सुमित शेडगे इज ऑन अ ट्रॅक. इज रिप्रेझेंटेटिंग फॉर 4th ओव्हर. 4थं षटक जो हाताळतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. लेग स्टिकच्या बाहेर भरपूर बॉल आहे, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय आणि एकंदरीत संघाची टोटल जी जाऊन पोहोचते 11. खरं तर तिहेरी धावसंख्येचा पाठलाग करताना दुहेरी धावसंख्या अजूनही धावफलकावर आहे. भरपूर संघ इथे मात्र स्वतःचं योगदान देत आहेत. भरपूर जण
त्या सर्व आपल्या खेळाडूंना त्यांचा बॅकअप देताना ब्लॉक टाकलाय. मी तर म्हणेन की प्रॉपर फुलिश लेंथ हा डिरेक्टेडचा प्रयत्न होता जो असफल ठरलाय. अनसक्सेसफुल मिस्टर सुमित शेडगे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यानं चेंडूला टेक ऑफ दिला आणि तदनंतर प्रेक्षक मात्र थोडेसे कंटाळलेत कारण प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे प्रेक्षकांना एक फाईट पाहायला मिळणं गरजेचं होतं परंतु तो प्रतिकार किंवा ती फाईट इथे दिसू शकली नाही. तो स्ट्रगल इथे दिसू शकला नाही. आयन स्टार्सकडनं नांगी टाकली लवकर असं म्हणायला हरकत नाही आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. प्रथमेश त्या क्षेत्रात आहेत. फक्त मी तर म्हणेन की काही औपचारिकता ज्या शेष आहेत कारण डाऊन दी ऑर्डर खेळाडू खेळत आहेत. शेवटचे 3 विकेट जे शेष आहेत. ओनली लास्ट 3 बॅट्समन्स आर रिमेनिंग नाव फॉर टीम आयन स्टार्स. सुमित शेडगे जो गोलंदाजी करतोय फुटबॉल एंडकडनं किंवा गोल एंडकडनं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. बॅटची कडा अँड अगेन इट्स बोल्ड. त्रिफळाचीत झालाय. फलंदाजाला परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. न्यू बॅट्समन एंटर इन द ग्राउंड. नाउ अगेन इट्स अ स्ट्रोक प्लेड इन फ्रंट ऑफ मिड लॉंग ऑन. जस्ट अ सिंगल फॉर टीम आयन स्टार्स. विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल स्कोर गोज ऑन 14-1-4. लॉस ऑफ 8 विकेट्स. मिस्टर सुमित शेडगे is the bowler now for team IEI champion. He's representing the 4th over. It's a good stroke and gone for 6. 6 धावा उशिरानं का होईना परंतु हा फटका इथे सजवलाय. षटकार. धावसंख्या 20. Score moves on 2-0. Loss of 8. 20 runs on scorecard. Rajesh Kesarkar now leading for the 5th over. पहिलाच बॉल बॅटची कडा. बॉल चाललाय थर्ड मॅनला. इट्स इन बिटवीन थर्ड मॅन अँड गली. जस्ट अ सिंगल फॉर टीम आयन स्टार्स अँड स्कोर मूव्स टू 21 runs on scorecard after loss of 8 wickets. Team Iron Stars should have to put some extreme efforts, but now it's beyond the limit because only 10 balls are remaining. 10 चेंडू जे शेवटचे शिल्लक आहेत ज्यामध्ये भरपूर धावसंख्येची गरज आहे. धावांचं डोंगर समोर आहे. प्रथमेश इथून फक्त सिंगल कन्वर्ट करतील आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या हा खरं तर सामना एकतर्फी झाल्यासारखा वाटतो. डेफिनेटली एकतर्फी इथे लढत तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी. सबमरीन होता बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. इट्स अ फुलिश लेंथ डिलिवर्ड बाय मिस्टर राजेश केसरकर स्पेशली. इज द लेफ्ट हँडेड बॅट बॉलर अँड लेफ्ट हँडेड बॉलर हॅव सम स्पेशल त्यांच्याकडे मी तर म्हणेन की काही अशा दैवी देणगी असतात त्यांच्यासाठी देवाकडनं दिलेल्या. अक्रॉस सेम ॲक्शन त्यांची नॅचरल स्विंग दे हॅव. सो दिस इज द हेल्पफुल थिंग फॉर स्पेशली लेफ्ट हँडेड बॉलर. Superb. Again, it's one of the best bowling performance by Mr. Rajesh Kesarkar. End of the 5th over. Score is on only 22 runs on scorecard after loss of 8 runs. पण आपल्याला पाहायला लागणार आहे आता की ऑल आउट करणार की नाही करणार कारण 2 विकेट अजूनही आयन स्टार्सचे शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज. बॉलर्स नेम प्लीज. मयंक. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा डेप्थ मध्ये टाकलेला बॉल. पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. सबमरीन चेंडू होता ज्याला फुलिश लेंथ डिलिव्हरी असं जरी आपण म्हणू शकतो. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट मी बऱ्याचदा म्हणतो. कदाचित त्याचं एक्झिक्युशन बॅकफुटवर येऊन हलक्या हाताने पंच केला.
एक सिंगलही न घेण्याचा प्रयत्न आणि शेवटची अत्यंत शेवटची औपचारिकता सध्या क्रीडांगणावरती जी शिल्लक आहे. बरेच जण एन्जॉय करतात. खूप चांगली बॅटिंग प्रथमेश पाटणकरनं केली. पहिल्या शतकाचे इट्स अ फर्स्ट सेंचुरी फॉर दिस मॅच फ्रॉम मिस्टर प्रथमेश पाटणकर. 105 फ्रॉम 21 बॉल्स. एक चांगला रेकॉर्ड त्यानं बनवला. आदरणीय नवीन बॅटर जनार्दन पवार क्रीडांगणावरती दाखल होतात. शेवटच्या आशा अपेक्षा आयन स्टार्सच्या, कारण 9 विकेट इथून गमावल्यात. मिस्टर जनार्दन पवार नाउ लीडिंग दी टीम आयन स्टार्स. मयंक फ्रॉम दी ओव्हर विकेट. इट्स जस्ट लॅक ऑफ टायमिंग सिम्स फ्रॉम दी स्ट्रोक. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये स्वतः टेक ऑफ देण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केलाय. जरूर याच एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जी फक्त 23, कदाचित IAI चॅम्पियनला हा जो ह्यूज डिफरन्स आहे तो पॉइंट टेबल मध्ये सर्वोच्च स्थानी नेण्याकरता विवेक भोईर त्या क्षेत्रात होते. एकच धाव जी दिली जाईल आणि 24 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. शेवटच्या काही औपचारिकता शिल्लक. शरीराचा वेध घेतलाय बॉलनं आणि ऑल आउट फॉर टीम आयन स्टार. मॅच वोन बाय IAI चॅम्पियन. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऑल द टीम, स्पेशली मिस्टर अक्षय शिंदे अँड टीम. थँक यू. IAI champions, Iron Stars, assemble at ground for the photo. IAI champions, Iron Stars. Prathamesh Patankar, please assemble at com box. Can we have clap for Prathamesh? Last year 50, this year century. How was the Josh, man? हाय सर. काय वाटतंय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. ॲक्च्युली जेव्हा काल मीटिंग झाली तेव्हाच आमचं चाललेलं की एक शतक बनलं पाहिजे आणि यावर्षी विवेक आपलं झालेलं आहे क्लिअर. थँक्यू. एक लास्ट क्वेश्चन. 107 आउट नेक्स्ट मॅच मध्ये गेलाय. 107 चा रेकॉर्ड ब्रेक करणार की नाही? डेफिनेटली ट्राय करू आणि जर ते ब्रेक झालं तर आमच्या टीमसाठी चांगलंच राहील की ते आम्हाला इझी होईल नेक्स्ट स्टेप जाण्यासाठी. बेस्ट ऑफ लक अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हॅलो हॅलो
हेलो